शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्याच्या राजकारणातला ज्वलंत मुद्दा आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीकडून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत महायुतीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन देण्यात आलं। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत यश मिळालं। त्यानंतर महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाबद्दल विचारणा करण्यात येते। तर महायुती सरकारमधील मंत्री अतुल सावे यांनी मात्र यावरून घुमजाव केलाय। आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीविषयी काहीही वचन नव्हतं असं वक्तव्य अतुल सावे यांनी केलेलं आहे। तो योग्य वेळी कर्जमाफी करू अशी प्रतिक्रिया पाशा पाटील यांनी दिली आहे। कर्जमाफी करू शेतकऱ्यांना माल भाव देऊ, मात्र यावर सरकार बोलत नाही असं विरोधक आरोप करतात। नाही, कर्जमाफी करू असं नव्हतं। तुम्हाला बच्चू कडूंची काल बावनकुळे साहेबांची त्यांची भेट झाली। लवकरच त्यांची माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे आणि त्याच्यात तो विषय सगळे सॉर्ट आउट होते। सरकार ते वचनपूर्ती पूर्ण करणार आहे का, जी वचनं दिली होती शेतकऱ्यांना? नाही, वचन असं दिलं तुम्ही, म्हणजे माझं म्हणणं तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टो जाहीरनाम्यात नव्हतं साहेब, कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं। जे दिलं ते सगळं पूर्ण करतोय। योग्य वेळी कर्जमाफी करूत असंच उत्तर सगळ्याकडून येऊ लागलेलं आहे ना। त्याच्यामध्ये काही अडचण आहेत ना। आज जी अडचण आपल्याकडे आलेली आहे, जे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आहेत किंवा बाकीचे जे लोक आहेत, अशा सगळ्या लोकांना कर्ज माफ करून कसं चालणार आहे? जे खरोखर म्हणजे शेतकरी आहेत किंवा ज्यांचं पोट शेतीवर आहे, अशा लोकांचंच कर्ज माफ व्हायला पाहिजे। त्याची वर्गवारी केली पाहिजे। तर मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीवरून राजकीय वातावरण चांगलं तापलेलं आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीचा शब्द दिलेला आणि यावेळेला बच्चू कडू यांनी अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनाची एक पोस्ट टाकत दादा परत आठवा असं कॅप्शन लिहिलेलं आहे आणि कर्जमाफीची आठवण सुद्धा करून दिली आहे। आणि आता एक विशेष बातमी